दिनेश आमझरे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव. दिनेश आमझरे कर्मयोगी पुरस्कार, साहित्यरत्न, आर्यभूषण नाम पदवीने सन्मानित. महाराष्ट्रातील नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन निमित्त राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी अमरावतीचे दिनेश आमझरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता हिरोजिने अकॅडमी सभागृह नाशिक येथे संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख नाशिकचे खासदार राजा वाजे, मनोहर शिंदे सुरत, दैनिक सामनाचे मुख्य संपादक कमलेश सुतार, झी 24 तासचे संपादक, प्रमुख आयोजक डॉक्टर महेंद्र देशपांडे, राष्ट्रीय अध्यक्ष बीजे पत्रकार संघ व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दिनेश सुलोचना प्रल्हाद आमझरे अमरावती सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक उत्कृष्ट कार्याबद्दल दखल घेऊन त्यांना आज कर्मयोगी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आहे. आपण केलेले कार्य अद्वितीय असून समाजात सकारात्मक प्रभाव टाकलेला आहे. सलग आतापर्यंत 2 दशकात 25 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित. वैशिष्ट्य म्हणून मनोपरांत नेत्रदान तसेच आतापर्यंत 21 वेळा रक्तदान केले असून अनेक समाज उपयोगी उपक्रमात भाग घेत गरीब, शोषित, वंचित, शेतकरी, विद्यार्थी घटकांसाठी तत्पर राहून न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत शासन दरबारी पाठपुरावा करून योजनेला शेवटच्या टोकापर्यंत नेण्यास व अंमलबजावणी करून घेण्यास सरकारला बाध्य करण्यात आले. याबद्दल माणुसकी फाउंडेशन, राष्ट्रीय सेवा, साहित्यरत्न पुरस्कार व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व इतर व्यासपीठांनी आज रोजी त्यांना आर्य नामभूषण पदवी दिलेली आहे. भोई गौरव सन्मान, आयकॉनिक अवॉर्ड, एक्सलन्स बुक ऑफ कर्मयोगी पुरस्कार, आयकॉनिक स्पेशल, हिरकणी पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, शौर्य पुरस्कार, ग्रामदी पुरस्कार, लेखक, कवी, अँकर पत्रकारितामध्ये शोध पत्रिका करिता आयकॉनिक हे दिनेश सुलोचना आमझरे यांचे अद्भुत यश आहे. ब्युरो रिपोर्टर सुवर्णा पाटील, नवस्वराज्य न्यूज संपादक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.